महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध बैल म्हणजेच बलमा एक्सप्रेस. सातारा एक्सप्रेस बलमा हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे. मित्रांनो, आत्ताच पार पडलेल्या हिंदू हृदय सम्राट केसरी मैदान कोरेगाव या मैदानावर बलमा आणि मुरुमचा आदत सुंदर यांना 1 नंबर मिळालेला आहे. या अगोदर पार पडलेल्या अब्बासाहेब केसरी सांगोला सोलापूर येथे झालेल्या मैदानातही बलमा आणि सरदार यांना 1 नंबर मिळालेला होता आणि त्याही अगोदर बकासूर आणि बलमा यांनी 1 नंबर केलेला होता. तर एकूणच लगातार बलमाने 3 मैदानांवर 1 नंबर केलेला आहे आणि आपला फॉर्म पुन्हा त्यांनी दाखवून दिलेला आहे. तर हा सुपरफास्ट बलमा आता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला आहे. सातारा एक्सप्रेस बलमा हा उद्याच्या मैदानावर सुद्धा आपली सुपरफास्ट रनिंग दाखवणार. उद्या होत आहे पाकर केसरी हे मैदान. तर या 23 तारखेच्या मैदानावर बकासूर, बलमा आणि रायफल आणि सर्वच बैल आहेत ते येणारच आहेत. सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या हे सर्व टॉपचे बैल आहेत. सर्व बैल या 23 तारखेच्या मैदानावर हजर असणार आहेत, कारण या मैदानावर मोठमोठी बक्षिसेसुद्धा आहेत. तर सर्व बैल उद्याच्या तयारीत आहेतच. तर मित्रांनो, आता शेवटला आपण पाहूया की 11 फेब्रुवारीला जे काही मैदान होते त्याविषयक. तर या 11 फेब्रुवारीच्या मैदानाविषयक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे मैदान असणार आहे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत. तर महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत हे मैदान, या मैदानाचे पर्व 3रे असणार आहे. या मैदानाची प्रवेश फी नाममात्र 500 रुपयेच असणार आहे. बक्षिसे पाहूया. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 3,33,333. दुसऱ्या क्रमांकास 2,22,222. तिसऱ्या क्रमांकास 1,50,000. चौथ्या क्रमांकास 75,000. पाचव्या क्रमांकास 53,333. 6व्या क्रमांकास 33,333. अशा प्रकारे फायनलसाठी बक्षिसे आहेत. आणि सेमीफायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गाड्या आलेल्या त्यांविषयी म्हणजेच क्वार्टर फायनलची सुद्धा बक्षिसे येथे देण्यात येणार आहेत. पहिले बक्षीस आहे क्वार्टर फायनलसाठी 51,000. दुसऱ्या क्रमांकासाठी 41. तिसऱ्यासाठी 31. चौथ्यासाठी 25. पाचव्यासाठी 21. 6व्यासाठी 15. 7व्यासाठी 11. अशा प्रकारे येथे क्वार्टर फायनलसाठी सुद्धा बक्षिसे असणार आहेत. हे मैदान आहे 11 फेब्रुवारी रोजी. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.